सरकारकडून विभागीय चौकशीसाठी नवी नियमावली जाहीर। आरोपीसोबत संबंध असलेल्या व्यक्तीला यापुढे खातेनिहाय चौकशी करता येणार नाही। नातेसंबंध आर्थिक संबंध असलेल्या अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना। चंद्रपूरमधील तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू। युवकांनी पोहण्याच्या मोहापायी गमावला जीव। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल। राज्यातील सर्व वाहनांना 1 एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला निर्णय, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार। शिरूर कासारमध्ये वन विभाग ऍक्शन मोडमध्ये। सतीश भोसलेने बांधलेल्या अनधिकृत घराच्या जागेवर चर खोदले। सतीश भोसलेचं घर पाडल्यानंतर वन विभागाची कारवाई। डोंबिवलीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी 2 गटात राडा। हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 9 जणांना अटक। आरोपींमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश। मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा चढला असल्याने या उन्हाचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। एकीकडे पाणी टंचाई, दुसरीकडे जनावरांना हिरवा चारा नसल्याने दुधात मोठी घट। सांगली आगाराला 200 बसेसची आवश्यकता असताना केवळ 5 नव्या बसेस देण्यात आल्या। त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केली आपली नाराजी। बदलापूरमधील प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका। आतापर्यंत 24 प्रदूषणकारी कंपन्यांवर करण्यात आली आहे कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।